हॅलो फ्रेंड. हा आवाज कानात घुमला आणि राजन दचकून जागा झाला. खोलीत सगळं काही सामान्य होतं, मात्र एक नकारात्मक ऊर्जा त्या खोलीत आता जाणवू लागली होती. तो परत आडवा झाला आणि जशी त्याची नजर पंख्याकडे गेली त्याची बोबडेच वळाली. कारण दिवसभर कुठेही न दिसलेला जोकर पंख्याच्या बाजूला छतावर उलटा चालत होता. हॅलो फ्रेंड. तू आज मला भेटायला नाही आलास म्हणून मीच आलो. आणि हे काय टाकलं तुम्ही तिथं? ते तुला परत द्यायला आलोय. कॅच. म्हणत त्याने ओवाळून टाकलेले लिंबाचे तुकडे राजनकडे फेकले. राजनने ते झटकत बाजूला केले आणि वर पाहिलं तर आता तो जोकर तिथं नव्हता. परत ते किळसवाणं हास्य ऐकून राजनची दातखिळी बसली, कारण तो आवाज त्याच्या मागून येत होता. त्याने मागे वळून पाहिलं तर तो जोकर आता त्याच्या मागच्या भिंतीवर होता. राजन घाबरून खोलीबाहेर आला. लिव्हिंग रूममध्ये उभा राहून तो बेडरूमच्या दाराकडे बघत होता. बराच वेळ बेडरूममधून तो जोकर बाहेर आलाच नाही. पण अचानक एक जखड म्हातारा जोकर कमरेत वाकलेला त्या खोलीतून वेगाने बाहेर पळत आला. राजनचं काळीच तोंडाशी आलं. खोलीतला लाईट आपोआप सुरू झाला. आता तो म्हातारा जोकर विभत्सपणे लहान मुलांसारख्या उड्या मारत खिदळत होता. राजन घामाघूम होऊन ते दृश्य बघत होता. राजन आता जीव वाचवण्यासाठी बाथरूममध्ये पळाला आणि त्याने दार आतून बंद केलं. थोडा वेळ त्या जोकरचं हसणं ऐकू येत राहिलं आणि बंद झालं. बाथरूममध्ये राजनला सुरक्षित वाटू लागलं. पण तितक्यात बाथरूमच्या दाराच्या अर्ध्या इंच फटीतून काहीतरी आत येताना दिसलं. तो जोकरचा छोटासा पाय होता. पहिला पाय, मग हात आणि मग पूर्ण शरीर त्या चिमूटभर फटीतून आत आलं. राजनच्या डोक्याला मुंग्या आल्या होत्या, कारण त्याच्या पायाशी ते 5-6 इंच उंचीचं जोकरचं शरीर उभं होतं. असं हसत मानसिक संतुलन बिघडवणारं ते दृश्य होतं. राजनचं डोकं बधीर झालं होतं. जोकर हळूहळू मोठा होऊ लागला आणि हळूहळू राजनच्या जवळ येऊ लागला. हळूहळू राजनची मान आणि डोकं जड होऊ लागलं. तो जोकर आता त्याच्या खांद्यावर चढून त्याच्या मानगोटीवर बसला आणि जोरात विभत्सपणे किंचाळत राहिला. राजनचं डोकं जड जड होत गेलं आणि त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. सकाळी 6ला समीर आणि विकास घरी आले, पण राजन घरात कुठेच दिसत नव्हता. शेवटी बाथरूमचं दार तोडून त्यांनी आतमध्ये जे पाहिलं ते पाहून दोघांचेही पाय लटलट कापू लागले, कारण राजनच्या चेहऱ्यावर जोकरसारखा पांढरा आणि लाल रंग लागलेला होता आणि त्याच्या छातीवर लिंबाचे 2 तुकडे पडलेले होते. समीर आणि विकासने त्याला बाहेर घेतलं. बेडरूममध्ये नेऊन त्याला शुद्धीवर आणलं. तो अशक्त झाला होता. अरे ती उदी कुठे? आत देवाजवळ ठेवलीये. अरे जा, जाऊन घेऊन ये. विकास आत गेला. सम्या, अरे लगेच ये, हे बघ काय. विकास ओरडलाच. समीर पळत आत आला आणि त्याला धक्काच बसला, कारण गुरुजींनी दिलेली ती उदी जमिनीवर पसरलेली होती आणि त्या जमिनीवर पडलेल्या उदीत जोकरचं चित्र उमटलेलं होतं. समीर, अरे महाराजांना फोन कर लगेच. भयंकर प्रकार झालाय यार, विकास थरथरत म्हणाला. रेंज नसल्याने समीर फोन घेऊन बाहेर आला. गुरुजी, अहो ती उदी. समीरला थांबवत गुरुजी बोलू लागले. मला सगळं जाणवलंय. हे प्रकरण आणि हे पिशाच्च खूप भयंकर आहे समीर. मी माझे 4 शिष्य आणि गाडी पाठवतोय. तुम्ही राजनला घेऊन त्यांच्याबरोबर मठात पोहोचा. मी सगळं सांगतो. आपण आजच तो यज्ञ करणार आहोत. बरं, म्हणून समीर फ्लॅटमध्ये शिरला. राजन अशक्तपणे शून्यात नजर लावून बेडवर पडून होता. किचनमध्ये असलेल्या विकासला आवाज देत समीर म्हणाला, अरे विकास, गुरुजींचे शिष्य येत आहेत, तयार राहा. मी तयार आहे. पाठमोरा असलेला विकास किळसवाणा हसला आणि त्याने वळून समीरकडे पाहिलं. समीरचं काळीज हादरलं.
विकासने तोंडाला पांढरा आणि लाल रंग फासला होता आणि विकृतपणे हसत होता. समीर पळत बाहेर आला. बेडरूमच्या दारात उभा असलेला राजन स्तब्ध होऊन त्याच्याकडे एकटक बघत होता आणि अचानक कुठे जाशील? राजन किळसवाणा हसून बोलू लागला. तर दुसऱ्या बाजूने विकास पण तसाच हसत समीर जवळ येऊ लागला. ते दोघेही विभत्सपणे हसत समीरच्या जवळ येऊ लागले. समीरच्या तोंडून एक आर्त किंकाळी फुटली आणि त्या दोघांच्या किळसवाण्या हास्यात मिसळून गेली. 4 शिष्य गाडीतून खाली उतरले आणि 3ऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटजवळ आले. दार लोटलेलंच होतं. दार ढकलून ते आत आले. फ्लॅटमध्ये पूर्ण शांतता होती. बेडरूममधून कसल्याच्या आवाजाने ते बेडरूमकडे आले. दारातून आत पाहिलं तर विभत्स दृश्य समोर दिसलं. राजन, विकास आणि समीर तिघेही जोकरच्या अवतारात होते. तिघांनी जोकरसारखा पोशाख केलेला होता. तोंडाला रंग फासून ते विभत्सपणे हसत होते. पण त्या भगव्या वस्त्रधारी शिष्यांकडे बघताच त्यांचं हास्य आक्रोशात बदललं आणि ते कर्कशपणे किंचाळू लागले. रंजन, अभिमंत्रित उदी गंगाजलमध्ये पटकन एकत्र कर. हे तिघे आपल्या चौघांना ऐकणार नाहीत. एका शिष्याने दुसऱ्याला सांगितलं. त्याने ते अभिमंत्रित पाणी एका तांब्यात भरलं आणि एक एक करून तो ते तिघांवर शिंपडू लागला. ॲसिड अंगावर पडावं तसं ते तिघे विवळू लागले आणि जागेवरच बेशुद्ध झाले. 4ही शिष्यांनी तिघांना उचलून गाडीत टाकलं आणि मठात घेऊन आले. तिघेही आता शुद्धीवर आले होते. ते एका मोठ्या हॉलमध्ये होते. समोर यज्ञकुंड होतं आणि गुरुजी पाटावर बसलेले होते. तिघांच्याही अंगावर जोकरचे कपडे होते. घाबरू नका. ते कपडे उतरवा आणि बाजूला ठेवलेलं सोवळं नेसा. इथंच, या वर्तुळाबाहेर न जाता. तिघांनी पटकन सोवळं नेसलं. जोकरचे ते कपडे एका शिष्याने हातात घेतले आणि बाजूला ठेवून दिले. आपण पिशाच्च नाशक यज्ञ करतोय. आत्ता, इथं. यज्ञाचे नियम मी नंतर सांगेन. त्याआधी त्या पिशाच्याबद्दल काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमच्या मागे लागलेली पीडा साधीसुधी नाहीये. या गोष्टीची कुठेही वाच्यता करायची नाही. या गोष्टी मला माझ्या सिद्धीमुळे आणि कर्णपिशाच्य साधनेमुळे ज्ञात झाल्यात. त्यामुळे त्या तंतोतंत खऱ्यात. तो जवळजवळ 25 वर्षापूर्वी एका सर्कसमध्ये विदूषक होता. कायम चेष्टेचं पात्र असलेला तो आयुष्यात एकटा पडला होता. हळूहळू एकटेपणामुळे तो विकृत होत गेला होता. त्यातच त्याने त्याच्या स्वतःच्या आईचा आणि बापाचा खून केला आणि फरार झाला. आणि परत तो कधीच कोणाला दिसला नाही. पण तो इथेच होता. त्या घटनेनंतर काही दिवसातच शहरात एकाएकी रात्रीच्या हत्या होऊ लागल्या. त्या हत्या करणारा व्यक्ती विदूषकाच्या पोशाखात यायचा आणि वाटसरूंना रात्रीचा दिसायचा. मैत्रीची मागणी करायचा. ज्याने त्याची मैत्री स्वीकारली त्याच्या मागे लागायचा आणि ज्याने त्याची मैत्री नाकारली त्याचा तिथेच खून करायचा. कित्येक वर्ष अशा घटना घडल्या. पण एके रात्री त्याचंच प्रेत त्या अशुभ जागी पोलिसांना सापडलं. कित्येक वर्ष ज्याला ते शोधत होते तो खुनी जोकर मृत झाला होता. पण त्याचा विकृत आत्मा तिथेच होता. त्याचीच बाधा राजनला झाली. अनेक बळी गेलेत. पण आता कायमचा बंदोबस्त करावा लागेल. जुन्या पेपरची कात्रणं एका शिष्याने तिघांच्या समोर ठेवली, ज्यात शहरात त्या काळात घडलेल्या हत्यांचा उल्लेख होता. आता यज्ञाचे नियम. काहीही झालं तरी उठायचं नाही. या वर्तुळाबाहेर जायचं नाही. विभत्स असहनीय दृश्य दिसतील पण विचलित व्हायचं नाही. कळलं? आता आपण यज्ञ सुरू करू. गुरुजी म्हणाले आणि मोठमोठ्यांदा मंत्र जप करू लागले.
डोळे बंद करून तिघेही देवाचं नाव घेत होते. वर्तुळाबाहेर 4 बाजूला 4 शिष्य उभे होते. प्रत्येकाच्या हातात एक अभिमंत्रित जल भरलेला कमंडलू होता. गुरुजींनी यज्ञात अग्नीला आवाहन केलं. अग्नी प्रकटला. गुरुजी यज्ञात चंदनाच्या लाकडांचे तुकडे टाकू लागले. तूप, उदी, कुंकू अशा वेगवेगळ्या गोष्टी टाकू लागले. आता तिथं धूरच धूर झाला होता. अगदी शेजारचं माणूस पण दिसत नव्हतं. तितक्यात तिघांना अशा किळसवाणा हास्याचा आवाज येऊ लागला. तो आवाज हळूहळू मोठ्यांदा येऊ लागला होता. तिघेजण एकमेकांचा हात धरून बसले होते. हळूहळू तो धूर जसा कमी झाला तसं राजांनी बाजूला बसलेल्या समीरकडे पाहिलं आणि त्याच्या छातीत धस्स झालं. कारण समीरच्या जागी तो जोकर बसलेला दिसत होता. त्याने विकासकडे पाहिलं तर तिथं तो जखड म्हातारा जोकर दिसत होता. त्याने गुरुजींकडे पाहिलं. आता मात्र त्याच्या डोक्याला मुंग्या झाल्या. कारण गुरुजी तिथं नव्हते. तिथेही जोकर बसला होता आणि विक्षिप्तपणे हसत होता. त्याने आता बाजूला नजर फिरवली. त्या खोलीत आता असंख्य जोकर उभे होते. किळसवाणं दृश्य होतं ते. कारण सगळे जोकर रक्तात माखलेले आणि शरीराची लत्तर झालेली होती. कोणाला हात नव्हता तर कोणाला मुंडकं नव्हतं. आता हे सगळे एका सुरात विवळू लागले. राजांना कापरं भरलं. हृदयाची गती वाढली. पण गुरुजींनी सांगितलं होतं विचलित व्हायचं नाही आणि देवाचं नाव घ्यायचं. राजन देवाचं नाव घेऊ लागला. डोळे बंद केले. हळूहळू त्या किंकाळ्या बंद झाल्या. त्याने डोळे बंदच ठेवले. सगळं शांत झालं. राजनने डोळे उघडले. आता समीर, विकास आणि गुरुजी त्याला दिसू लागले. गुरुजींनी आता कणकेची एक बाहुली तयार केली, हुबेहूब जोकरसारखी. यज्ञाच्या बाजूला एक छोटं वर्तुळ आखलेलं होतं. त्यात ती आडवी ठेवली आणि ते आता मोठमोठ्यांदा मंत्र म्हणत होते. हळूहळू त्या बाहुलीत जणू जीव येऊ लागला आणि हालचाल होऊ लागली. ती बाहुली आता हळूहळू उठून उभी राहिली. त्यातून आता माझ्याशी मैत्री करशील असा आवाज आला. ती बाहुली त्या वर्तुळाच्या बाहेर यायला बघत होती, पण वर्तुळातून बाहेर येता येत नव्हतं. गुरुजींनी त्या बाहुलीवर अभिमंत्रित पाणी शिंपडलं आणि त्यातून किंकाळ्या फुटू लागल्या. बघता बघता ती बाहुली जळून खाक झाली. त्याच यज्ञात ते जोकरचे कपडे जे त्या तिघांनी घातले होते ते भस्म करण्यात आले. आता तुम्ही सुरक्षित आहात. यज्ञ सफल झालाय. पण थांबा, आता आपल्याला त्या अशुभ जागी जायचंय. त्याचा काही अंश तिथे अजूनही शिल्लक आहे. गुरुजींनी ती राख जमा केली. सगळे गाडीतून त्या पाईपच्या जागेवर पोहोचले. तिथून विव्हळण्याचे आवाज ऐकू येत होते. गुरुजी आणि बाकीचे सगळे त्या पाईपमध्ये आले. कोपऱ्यात अंधारात अंग चोरून एक अशक्त जखड म्हातारा जोकरच्या पोशाखात कणत होता. गुरुजींनी मोठ्या आवाजात एक मंत्र म्हटला आणि ती कणकेच्या बाहुलीची राख त्याच्या अंगावर उधळली. क्षणात त्याने पेट घेतला. किंचाळतच तो भस्म झाला. एका विकृत पिशाच्याचा अंत झाला.